5 नार एक बेजार फेम हेमांगी कवी यांचं जोरदार स्वागत. हेमांगीताई कवी यांच्या स्ट्रगल बद्दल मी काय सांगणार आहे तुम्हाला सांगतो. जे स्कूल ऑफ आर्ट मधून त्यांनी पेंटरचा धंदा शिकून त्यांच्या आई वडिलांना असं वाटलं होतं का पोरगी बाबा आता कॅनव्हासवर रंग लावल, पण पोरींनी स्वतःच्या तोंडाला रंग लावला. विशेष म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांचं बिझनेस वुमनचं फार मोठं माइंड आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे फू बाय फू ह्या कॉमेडी कार्यक्रमात त्यांनी जबरदस्तीने डान्स केला आणि डान्सच्या एकापेक्षा एक कार्यक्रमामध्ये त्या घुसल्या. हेमांगी कवी यांचं स्वागत. अखिल भारतीय चारोळी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. फोटो काढ रे फोटो. असू द्या हा नंतर ग्रामपंचायत तर्फे एकच सँक्शन झालेला आहे. तर आता मी ज्यांचं स्वागत करतो त्यांचं स्वागत करायला मला अतिशय आनंद होतो आहे की हिरव कुंकू भरलं मळवट रक्तानं खुळी बायको तोत्रा नवरा फेम तेजा देवकर यांचं जोरदार स्वागत केलं पाहिजे. तेजाताईंचं विशेष म्हणजे मला सांगायला इथे फार आनंद होतो आहे त्यांच्याबद्दल की त्या सर्पमित्र पण आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो तेजाताई म्हणजे तुमचं तो नाग सापाचा तुम्ही मुका घेऊन यांनी साक्षात यांच्या विषयाची परीक्षा दिलेली आहे. नंतर त्या नागाला ऍडमिट केलं ती गोष्ट वेगळी. म्हणजे तो यांच्या प्रेमातच पडला होता एक प्रकारे. तर असे गावगावचे नाग यांच्या प्रेमात पडलेले असताना आज या ताई आपल्या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय गारुडी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. असं द्या इकडे दे माझ्याकडे द्या. आमच्याकडे एकच आहे. काय सगळं आहेत का घरात? आता कसं करू आणि काय करू? मला एक चान्स हवा आणि माझ्या नवऱ्याची बायको फेम दीपालीताई सय्यद यांचं जोरदार स्वागत. दीपालीताईंबद्दल मी काय बोलणार आहे. त्यांची म्हणजे विविध प्रकारच्या त्यांच्या खासियत आहेत. त्याच्यामध्ये त्यांची खासियत म्हणजे गणेश वंदना पण त्या लावणी फॉर्म मध्ये सादर करतात. अच्छा दीपालीताई आज आपल्या ठिकाणी आलेल्या आहेत. आपल्या सर्वांच्या आवडीच्या आपल्या सर्वांवर प्रेम करणाऱ्या दीपालीताई आज या ठिकाणी आलेल्या आहेत. तर दीपालीताई सय्यद यांचं जोरदार स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय तमाशा संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे यांना. फोटो काढ रे. थँक्यू ताई थँक्यू. आणि तुम्हाला सांगतो हे जे मोठे माणसं असतात हे असे एकदम मोठे होत नाही. लहानपणापासून यांचा स्ट्रगल असतो. बघा जी बाई शाळेत जाताना रोज 72 मैल चालत गेली. 72 मैल चालून त्यांनी आपली शाळा गाठली आणि त्या 72 मैल प्रवासाचा त्यांचा एक अनुभव लक्षात घेऊन त्यांनी मोठेपणी 72 मैल एक प्रवास अशी सिनेमा केलेल्या स्मिताताई तांबे यांचं जोरदार स्वागत. म्हणजे 72 मैल चालणं हे बहुतेक त्यांच्या मेंटेनन्सचं रहस्य असावं असं मला या ठिकाणी वाटतं. तर स्मिता तांबे यांचं स्वागत करण्याला मी आमंत्रित करतो मॉर्निंग वॉक संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे. फोटो काढ रे. लाडी गोडी 1 रूम किचन वन रूम किचन असा सिनेमा आहे. अरे मध्ये कॉमा दिला इथं व्यवस्थित लिहित जाणार आहे आपत करून देता. 1 रूम किचन फेम महेशजी टिळेकर आज ठिकाणी आलेले आहेत. या माणसाबद्दल काय सांगावं सांगा. म्हणजे आपल्याला आपली एक बायको सांभाळणं मुश्किल होते. हा माणूस ॲट अ टाइम 2-2 डझन बायका सांभाळतो. याबद्दल जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. म्हणजे समस्त नवरे मंडळींना यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. तर आज जे असे महेशजी टिळक रोड पुणे आज अरे इथे कॉमे वगैरे देत जाणार आहे काहीतरी किती प्रॉब्लेम करतात असं असेल ते. अच्छा हा महेशजी टिळेकर हे पुण्याहून या ठिकाणी आलेले आहेत. तर सर गंमत म्हणून तुम्हाला सांगायचं तुम्हाला तुमच्या या कार्यक्रमानं प्रेरित होऊन गावोगावात असे म्हणजे मराठी तारका कार्यक्रम तयार झालेत. म्हणजे आम्हाला कधी कळलं माहितीये का डुप्लिकेट बरं सर. डुप्लिकेट झालं. आमच्या गावात आम्ही मराठी तारकाचा कार्यक्रम घेतला होता. अच्छा बरं तो समोरचा माणूस म्हणे मी महेश टिळेकर बोलतो. अच्छा आता आमच्याकडे ते पहाचा फोन नसल्यामुळे आम्ही हो म्हटलं त्याला.
टिळेकर बोलतो. आम्ही कार्यक्रम ठेवला. तुम्हाला सांगतो सर, कार्यक्रम चांगला झाला. पण आम्हाला तेव्हा कळलं हा कार्यक्रम नकली आहे. केव्हा? जेव्हा तिनं मानसी नाईक म्हणून दिगंबर नाईक नाचवला. तुम्ही तुमचं खास काहीतरी असं ब्रँड. अरे तुम्हाला खोटं वाटतं? तुम्हाला फोटो आहेत. आमच्या गावातल्या लोकांनी मानसी नाईक समजून दिगंबर नाईक बरोबर फोटो काढले. फोटो आहेत, फोटो नाही सांगत. नाही आमच्या तारका पूर्ण अंगावर कपडे घालतात, त्यामुळे त्या मराठी तारका आणि एंडला सगळ्या पैठणीमध्ये येतात. हो ना? हे तुमचं खासियत आहे ना. लक्षात ठेवा, अंगावर पूर्ण कपडे नसले तर त्या टिळेकरांच्या बायका नाहीत. लक्षात ठेवा. पब्लिकला एक नॉलेज मध्ये असलं पाहिजे काही गोष्टी. तर महेशजी टिळेकर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो महिला रोजगार संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. महिला रोजगार, अत्यंत सोज्वळ सुशल अभिनेत्री. लग्न झालं तुमचं? झालं? एक मिनिट. का हॅलो. नाही ते स्मिता शेवाळी येणार नाही, कॅन्सल कर जेवण. नाही ते बासुंदी बिसुंदी खाल खड्ड्यात. येणार नाही म्हटलं तुला. मी माझा पण मूड गेला. मी पण नाही जेवणार. कॅन्सल कर सगळंच. सगळं कॅन्सल. ओके. तर स्मिताताई शेवाळे आपल्याकडे आलेले आहेत. सरपंच म्हणून त्यांचं स्वागत करण्याचा काम माझं आहे, म्हणून मी आमंत्रित करतो ब्रेकअप के बाद संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. सर मॅडम आता हे देऊन टाका, शेवटचं आहे. असे गावागावांमध्ये जे किस्से घडतात, तर तसा काही किस्सा घडला होता का गावामध्ये तुमच्या? रिसेंट अनुभव सांगायचा तो म्हणजे अंदमान निकोबारचा. आम्ही तिकडे गेलो होतो. तर आपण नेहमी, आम्हाला इतक्यांदा सवय आहे की AC थिएटर आणि त्याच्यामध्ये खूप ऑडियन्स आहे अशा स्टेजवर काम करायची किंवा डान्स करायची सवय होती. आणि तिकडे गेल्यानंतर आम्हाला कळलं की तिकडे थिएटरच नाही आहे, स्टेज बांधला नाही आहे, काही नाही आहे. तर 2 मिनटं आमचा सगळ्यांचा हिरमोड झाला की अरे यार कुठे आपण डान्स करतोय हे वगैरे. पण नंतर असा विचार केला की प्रत्येक वेळेस आपल्याला हेच मिळेल असं नाही. आणि त्या लोकांना सुनामीमुळे घरं मिळाली नाहीत, तर स्टेज आणि थिएटर कुठे बांधणार हे लोक, आणि ही कला त्यांच्यापर्यंत कशी पोहोचणार आणि हे त्यांना कधी बघायला मिळणार. आणि त्या स्पिरिटने आम्ही अक्षरशः शाळेच्या कॉरिडॉरमध्ये डान्स केला. पण त्यांचा जो उत्साह बघून, रेस्पॉन्स बघून असं वाटलं की नाही यार, आम्ही परत इथे येऊ आणि या लोकांना दाखवून किमान त्या निमित्ताने तरी थिएटर बांधलं जाईल आणि ह्या गोष्टी कल्चरल ऍक्टिव्हिटीज रडत होती आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीज ते होत नाहीत. आणि आम्ही जाऊन एवढा प्रवास करून तिकडे जाऊन केलं परफॉर्म, तर केल्यानंतरच आनंद खूप झाला आम्हाला. म्हणजे त्यांना अगदी सावरकरांना ज्या जेलमध्ये ठेवलं होतं, सेल्युअर जेल, ते आधी मी त्यांना दाखवलं. ते कशा पद्धतीनं तिथे 10 वर्ष राहिले एका छोट्या खोलीमध्ये. कारण का मला यांची मानसिकता हे करायची होती. 10 वर्षांनी काळ्या पाण्याची शिक्षा वगैरे, पण पुढे यांना माहीत नव्हतं आपण क्रूजवर बसल्यानंतर ती काळ्या पाण्याची शिक्षा यांच्याही नशिबी येणार आहे. जे आम्हाला काश्मीरला, आम्ही भारत पाकिस्तान बॉर्डरवर पण आम्ही शो केला वगैरे. तर तेव्हा यांनी तोच उत्साह दाखवला की त्यांच्यासाठी आपली कला खूप महत्त्वाची आहे आणि हे करणं फार गरजेचं आहे का ॲज अ आर्टिस्ट म्हणून. कारण का ह्या नुसता छान शोभेच्या भावल्या म्हणून मला यांना कोणालाच ट्रीट करायचं नाही. कारण त्या लोकांसाठी जेव्हा तुम्ही परफॉर्म करा तेव्हा ती खरी कला. जेव्हा जवानांसाठी आम्ही केलं भारत पाकिस्तान बॉर्डर, तिथं तर निलेश, ज्या दिवशी आम्ही गेलो ना आदल्या दिवशी सगळीकडे गोळीबार वगैरे सगळं झालेलं. पण मी मुद्दाम यांच्यापासून लपवून ठेवलं होतं, कारण का यांना मला काहीच सांगायचं नव्हतं की आपण अशा ठिकाणी जातो. क्या बात है, क्या बात है. मी मराठी, झी मराठी, झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.